पार्थ पवार यांच्यावर जे जमीन घोटाळ्याचे आरोप होत आहेत यावरती सकाळीच आम्ही एक बातमी केली। अजित पवारांचे सुपुत्र आता जमीन घोटाळ्यात पुरते अडकणार का या विषयासंदर्भात बोलताना नेमकं हे प्रकरण काय होतं यावर आपण माहिती घेतली। आता जसं हे प्रकरण बाहेर आलंय तेव्हापासून अजित पवार आणि त्यांचे सुपुत्र पार्थ पवार पुरते अडकलेले दिसतात। या विषयाचं प्रकरण एवढं पुढे गेलंय की यात दोघांवर कारवाई झालेली आहे। आता ज्या तहसीलदारावर कारवाई झाली आहे त्याला बकरा बनवलंय का असा प्रश्न देखील उपस्थित राहतोय। हा प्रश्न उपस्थित करण्याचं कारण काय तर त्या तहसीलदाराची आलेली प्रतिक्रिया। नेमकं या प्रकरणात आता काय काय घडलंय हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। आता हे प्रकरण कुठून सुरू झाले हे सांगण्यापूर्वी आता सध्या चौकशी जी आहे ती सुरू झाल्याची माहिती आम्हाला मिळते आणि या प्रकरणाची माहिती आपण सकाळी दिलीच आहे, मात्र काही नवे अपडेट्स जे आहेत ते आपण यामध्ये ऍड करून जाणून घेऊ। हे प्रकरण समोर आणलं एका मीडिया हाऊसने। जी24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी हे प्रकरण समोर आणलं असून त्यांच्या रिसर्च टीमने हा पुण्यातील जमीन गैरव्यवहार समोर आणला, ज्यात सरकारी जमीन परस्पर विकली गेल्याचं सांगितलं गेलं असून पार्थ पवार यांच्या कंपनीने 1800 कोटींची जमीन 300 कोटी रुपयांत खरेदी केली गेल्याची बातमी दाखवण्यात आली। वरून या जमिनीच्या व्यवहारासाठी स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपये भरण्यात आली आहे असं देखील म्हटलं जात आहे। महारवतनाची ही जमीन असून शेकडो लोकांना फसवून ही सरकारची जमीन लाटली गेल्याचा एकूण आरोप आहे। आता जसं हे प्रकरण समोर आलं तसं सामाजिक नेत्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या एक्स पोस्टवर काही महत्त्वाचे स्क्रीनशॉट आणि माहिती अपलोड केली। दमानिया यांनी ट्विट केलं की शेतकऱ्यांना सारखं फुकट सारखं माफ लागतं असे म्हणणारे अजित पवार जे आहेत ते त्यांच्या पोराची 1804 कोटींची डील करतात आणि त्यावर 126 कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ करतात आणि हे डील 300 कोटींचं दाखवून त्यावरचे 21 कोटी देखील मग अजून माफ करतात। मग ही माफी फुकट नव्हती का असा प्रश्न दमानिया यांनी अजित पवार यांना विचारला। आता या विषयासंदर्भात त्यांनी काही महत्त्वाचे कागदपत्र देखील जोडले आहेत, दमानिया यांनी जोडले आहेत, ज्यात बाजारभाव किती आहे या जमिनीचा, त्यापेक्षा कशी कमी किमतीत डील झाली आहे हे सगळं दिसतंय आणि सोबत अमिडिया होल्डिंग्स LLP कंपनीचा उल्लेख असलेला एक कागदपत्र आणि सोबत या कंपनीत पार्थ यांची भागीदारी असल्याचा एक स्क्रीनशॉट देखील त्यांनी जोडलेला आहे। या सगळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतली। आता फडणवीस म्हणतात या प्रकरणाची सर्व माहिती मागवली आहे, महसूल विभाग, लँड रेकॉर्ड, IGR यांच्याकडून माहिती मागवली आहे, योग्य ते चौकशीचे आदेश मी दिलेले आहेत। अद्याप याबाबत सर्व माहिती आली नाही, पण जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत असं देखील फडणवीस म्हणतात। पुढे उपमुख्यमंत्री अशा कुठल्याही प्रकाराला पाठीशी घालणार नाही असं त्यांचं मत असल्याचं देखील ते सांगतात। या संदर्भात आमच्या सरकारचे एकमत आहे, कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे असं फडणवीस म्हणाले। फडणवीस म्हणतात कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि कारवाई झाली आहे, पण कुणावर माहिती आहे? तहसीलदारवर। सूर्यकांत येवले हे तहसीलदाराचं नाव आहे आणि अजून एक हवेली क्रमांक 3 चे दुय्यम उपनिबंधक आहेत, त्यांचं नाव आहे रवींद्र तारू। या दोघांना यात निलंबित करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत निर्देश दिले होते। अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी समिती जी आहे ती स्थापन करण्यात आली। या कारवाईनंतर पुण्याचे निलंबित तहसीलदार सूर्यकांत म्हणतात माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाहीये, मी व्यवहार केलेला नाहीये, त्यामुळे त्याबद्दल मला माहित नाही। महारत्नाची जमीन होती, दुय्यम निबंधकासोबत हा व्यवहार झाला, त्यामुळे मला याची माहिती नाही। त्यात निलंबनाचा आदेश अजून मिळाला नसल्याचं ते म्हणतायत, फाईल सोबत माझ्याकडे आलीच नाही कधी असं देखील पुण्याचे निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले म्हणतात। 2 अधिकाऱ्यांचे निलंबन तर यावरती झालंय, मात्र अंजली दमानिया ट्विट करून म्हणतात पुण्यातील तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन ही पहिली कारवाई आहे, फक्त अधिकाऱ्यांना बकरे बनवू नका, हिम्मत असेल तर कारवाई अजित पवारांवर करा। आता विषय अजित पवारांचा आलाच आहे तर त्यांच्याबद्दल एक संतापजनक गोष्ट सकाळी समोर आली। आज अजित पवार हे मुंबईत त्यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत होते। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठका सुरू असतानाच आणि माध्यमांना हे प्रकरण कळताच सगळी माध्यमे बैठकीच्या स्थानकावर पोहोचले आणि अजित पवार एका गेटमधून बाहेर येताना दिसताच त्यांना या जमीन घोटाळ्यासंदर्भात प्रश्न विचारू लागले। मात्र अजित पवार काहीच प्रतिक्रिया न देता पळत सुटले। माध्यमांना त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही।
आता हे त्यांचं वागणं, प्रतिक्रिया न देणं त्यांच्याबद्दल आणि पार्थ पवारांबद्दल अजून संशय जो आहे तो निर्माण करत होतं. मात्र आज संध्याकाळी आता त्यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की माझा याच्याशी काहीच संबंध नाहीये, दूरपर्यंतचा संबंध नाहीये, मी याबद्दल पुराव्यानिशी उद्या बोलेन. आता संपूर्ण प्रकरणावर विरोधकांकडून प्रश्न निर्माण केले जातात. विरोधक म्हणतात भोसरी जमीन प्रकरणात एकनाथ खडसे यांनी बाजारभावापेक्षा कमी किमतीत जमीन घेतल्याचा आरोप झाला, तेव्हा ईडी कडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी पार्थ पवार प्रकरणाची चौकशी लावली. मात्र 2 वाक्यात उत्तर देऊन हा विषय मुख्यमंत्री महोदयांना संपवता येणार नाही. त्यांच्यासाठी काही प्रश्न आहेत. त्यात पहिला प्रश्न म्हणजे एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई झाली त्याच पद्धतीने कोरेगाव पार्क प्रकरणात सरकार कारवाई करणार का? दुसरा प्रश्न, सावळ्या गोंधळात व्यवहार झालेला दिसतोय आणि आता हा व्यवहार मग सरकार रद्द करणार का? तिसरा प्रश्न, ज्या उद्योग विभागातील महोदयांनी स्टॅम्प ड्युटी माफ केले त्यांची चौकशी सरकार करणार का? चौथा प्रश्न, सदर चौकशी कोण करणार? संबंधित लोकांचे नाव आपण केव्हा महाराष्ट्राला सांगणार? आणि 5वा प्रश्न, या चौकशीला टाइम बाउंड करणार का? याचा अहवाल कधीपर्यंत येणे महाराष्ट्राने अपेक्षित धरावा. आता हे सगळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रश्न विचारले जात असले तरी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात आधी मिंदेंच्या लोकांचे मुलाचे प्रकरण बाहेर येत होते, आता अजित पवारच्या मुलाचे प्रकरण बाहेर आलंय. पण मी सांगतो काही होणार नाही. यात चौकशी करतील आणि क्लीन चिट मिळेल, ते जमीन कमवतील आणि तुम्ही बसा असेच. ही टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. व्हिडिओच्या शेवटी काय तर या सगळ्यात कोट्यवधींची जमीन घशात घातली गेली असल्याचं म्हटलं जात आहे. सदर जमीन महार वतनाची असून अशी जमीन सरकारच्या परवानगीशिवाय विकता, हस्तांतरित करता किंवा गहाण ठेवता येत नाही आणि जर परवानगी न घेता विक्री झाली तर ती बेकायदेशीर इल्लीगल ट्रान्सफर ठरते. अशा वेळी जमीन पुन्हा सरकारकडे जाऊ शकते. मग महसूल मंत्री ही जमीन जप्तीचे आदेश कधी देणार असा प्रश्न विचारला जातोय. आणि अजित पवारांचा राजीनामा हवा असल्याचं देखील विरोधक म्हणतात, कारण या चौकशीवर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं, यात कोणतं मोठं सत्य या चौकशी अंती समोर येणार की फक्त अधिकाऱ्यांना बकरे बनवले जाणार? हे तुम्ही आम्हाला तुमच्या कमेंटमध्ये सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.